केंद्र शासनाच्या परिपत्रकामुळे 1100 कोटींचं नुकसान झाल्याची माहिती आहे आणि ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार कैलास पाटील यांनी हा गंभीर आरोप केलाय। तर विमा कंपनीच्या फायद्यासाठी परिपत्रक काढल्याचा आरोप ओमराजे निंबाळकर यांनी केलाय। केंद्र सरकारने परिपत्रक मागे न घेतल्यास कायदेशीर लढाई लढण्याचा इशारा ठाकरेंच्या शिवसेनेने दिलेला आहे। बातमी आपण पाहतोय धाराशिवमधून। पत्रक माग घेण्यासाठी तर आम्ही निश्चितपणे केंद्र सरकारवर दबाव आणूच। त्याचबरोबर या ठिकाणी शेतकऱ्याला न्याय भूमिकेच्या माध्यमातून त्या ठिकाणी मदत मिळण्याच्या दृष्टीने सुद्धा रस्त्यावरची आणि कायदेशीर दोन्ही लढाया त्या ठिकाणी आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने लढू। आपण कुठं तर दुष्काळ सदृश्य परिस्थिती आणि दुष्काळ जाहीर हा पूर्ण जिल्हाभर जाहीर झालेला आहे। जवळपास सगळ्या महसूल मंडळाची आणेवारी ही 50% आत आहे। त्यामुळं 2700 कोटी ही संरक्षित रक्कम होती। त्यापैकी जर 50% नुकसान जर आपण गृहीत धरलं तर जवळपास 1300 कोटी रुपये नुकसान भरपाई ही शेतकऱ्यांना म्हणजे प्रति हेक्टरी प्रति शेतकरी एका हेक्टरला सोयाबीनला 2700 रुपये मिळणं अपेक्षित होतं, परंतु फक्त आजपर्यंत 5000 रुपये दिलेत आणि त्या 5000 रुपये देऊन शेतकऱ्याच्या तोंडाला पानं पुसलेली आहेत।